नमस्कार. कैलासवासी दादासाहेब वसंत दगाजी पाटील ट्रस्टच्या वतीनं गेली 15 वर्ष सातत्यानं सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या यावर्षीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या पुष्पाला प्रारंभ करत असताना मी सर्वप्रथम स्वर्गीय दादांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. पाटील कुटुंबीय, मराठे कुटुंबीय, भोसले कुटुंबीय, सोनवणे परिवार आणि सटाण्यातील या सगळ्या व्याख्यानमालेच्या उपक्रमामध्ये सहभागी असणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीनं या नव्या आभासी माध्यमाला उचित प्रतिसाद मिळावा यासाठी प्रयत्नशील असणारे सर्व माझे मित्र स्नेही, या व्याख्यानमालेला प्रतिवर्षी मनपूर्वक उचलून धरणारे माझे सगळे पत्रकार मित्र, आभासी माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व श्रोते बंधू भगिनींनो, यावर्षी त्रिदिवसीय व्याख्यानमाला गुंफत असताना पहिल्या दिवशी आपण क्रांतिकारक राजगुरू यांचं चरित्र पाहिलं. दुसऱ्या दिवशी आपण स्वातंत्र्याचा 75वा हा सगळा वाटचालीचा जो विषय आहे त्याच्यावरती थोडं चिंतन केलं. आणि आज आपण तिसऱ्या दिवशी या व्याख्यानमालेची सांगता होत असताना सकारात्मकतेची लस असा विषय घेऊन आलेलो आहोत. या व्याख्यानमालेच्या दरम्यान वसंत गौरव पुरस्कार दिला जातो, श्रावण बाळ पुरस्कार दिला जातो आणि 10वी-12वीतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचंही कौतुक केलं जातं. यावर्षीच्या अशा सगळ्या मानकऱ्यांचं मी तिसऱ्या दिवशीचं पुष्प गुंफत असताना सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो. गेली 1.5-2 वर्ष आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये विलक्षण गोंधळ झालेला आहे. कोविड-19 याचं आक्रमण सगळ्या जगावर आल्यानंतर आपण त्यातून वाचणार ही शक्यता फार कमी होती. त्यामुळं प्रत्येकाच्या जीवनाला या कोरोनाने, या कोविड-19ने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्पर्श केलेला आहे. काही जणांना कोरोनाची थेट लागण झाली. योग्य वेळी योग्य उपचार झाल्याने त्यातले काही बरे झाले. काही जणांना पोस्ट कोविडच्या गोष्टींचा त्रास होतो आहे, झाला, त्याचाही विलक्षण मनस्ताप काही जणांना भोगावा लागला. काही जणांना कोविडचा त्रास झाला नाही, पण याचा अर्थ त्या रोगाचा संसर्ग त्यांना झाला नाही. एरवी त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रचंड उलथापालथ झाली. हातावर ज्यांचं पोट होतं त्यांचं जगणं मुश्किल झालं. छोटे व्यावसायिक व्यापारी जे होते त्यांचा व्यापार व्यवसाय अक्षरशः उद्ध्वस्त झाला. काही जणांना तर रस्त्यावरती यावं लागलं. काही जणांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. कित्येकांच्या बाबतीत तर हा अनुभव आहे की होत्याचं नव्हतं झालं. आणि मग आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांनी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असलेल्या तज्ज्ञांनी अतिशय वेगाने, अतिशय गतीनं प्रभावकारी लस निर्माण केली. आणि मग ही एक वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू झाल्यानंतर आता तिसऱ्या लाटेला सामोरं जात असताना भय थोडंसं कमी झालंय आणि या रोगाच्या, या साथीच्या प्रसाराच्या विरोधात आपण उभे राहू शकतो असा एक विश्वास सुद्धा शासन, प्रशासन आणि जनतेच्या मनामध्ये निर्माण झालाय. मी आशा करतो की खरोखरच तिसरी लाट आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या मानानं कमी त्रास देणारी ठरो, किंबहुना ती लाट न येईल असे जे आपले प्रयत्न सुरू आहेत त्याला यश येऊन ती लाट आपल्यापर्यंत न येताच विरून जावं. दुसऱ्या लाटेनी तर अनेक तरुणींचे जीव घेतले. हे सगळं दुःख पचवून आपण उभे आहोत. समाज म्हणून उभे आहोत, राष्ट्र म्हणून उभे आहोत. या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये सर्व व्यवसायात कमी जास्त
निर्बंध होते, लॉकडाऊन सारखी स्थिती होती, पण एक व्यवसाय होता की जो कधीही थांबला नाही आणि तो होता शेतीचा व्यवसाय. शेतकऱ्याला विश्रांती नाही, शेतकऱ्याला लॉकडाऊन नाही. कारण का त्यांनी जर संप केला, त्यांनी जर हरताळ केला, त्यांनी जर लॉकडाऊनची घोषणा तंतोतंत पाळली, काही प्रमाणामध्ये निर्बंध शेतकऱ्यांवरही आले, तर सगळ्यांचं जगणं असह्य होऊन जाईल. पण या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला काही चांगल्या गोष्टीही निदर्शनास आल्या. एक म्हणजे परिवाराची आवश्यकता आपल्या लक्षात आली. कुटुंब आणि कुटुंबातले सदस्य यांची मानसिक जवळीक असणं किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात आलं. दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की केवळ आपल्यापुरता आपण विचार करून चालणार नाही, तर आपल्याला आपल्यासारख्याच अनेक पीडितांचा विचार करावा लागेल, जे ह्या कोरोनाच्या काळामध्ये क्षतिग्रस्त झाले. त्यांच्या सहाय्यासाठी उभं राहावं लागेल. आणि खरोखरच शासनाचे म्हणजे पोलीस असतील, मेडिकल फोर्सेसमधले लोक असतील, डॉक्टर्स असतील, वेगवेगळे हॉस्पिटल्स असतील, कोरोना उपचाराचे केंद्र असतील, याच्याबरोबर देशात अनेक स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं कामही आपण पाहिलं. हे सगळं एका बाजूने होत असताना खरोखरच आणखीन एखादी प्रभावी लस आहे का, असा जेव्हा विचार आपण करायला लागतो, तेव्हा लक्षात येतं की हो, या कोरोना व्हायरसच्या विरुद्धचं वॅक्सिनेशन तर प्रत्येकाने केलंच पाहिजे. प्रत्येकाने 2 लसी घेतल्या पाहिजेत. आवश्यकतेनुसार सारी दक्षता घेतली पाहिजे. आरोग्याची नीट काळजी घेतली पाहिजे. समाजामध्ये गर्दी करणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं, आवश्यक नसताना रस्त्यावरती फिरणं, तेही समूहात फिरणं, मास्क म्हणजे मुखपट्टी न लावता फिरणं आणि स्वच्छतेच्या काही छोट्या छोट्या बाबी ज्या आहेत की हात धुतले पाहिजेत, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, हे सगळं करायचंच आहे. पण हे सगळं करत असताना आपल्याला आणखीन एक लस स्वतःला टोचून घेतली पाहिजे आणि ती आहे सकारात्मकतेची लस. पॉझिटिव्ह थिंकिंगवर जगभर खूप मोठी चर्चा सुरू आहे. त्याचे सेमिनार्स होतात, त्याचे वर्कशॉप्स होतात, त्याच्यावरती व्याख्यानं होतात, वेगवेगळ्या गटांमध्ये त्याच्यावर प्रशिक्षण दिलं जातं. सकारात्मकता ही जीवनामध्ये अंगीकारायची, यासाठी हे सगळे प्रयत्न जे आहेत ते आपापल्या जागी ठीक आहेत. पण ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये सकारात्मकता नेमकी काय असते? सकारात्मकतेचं आपल्या जीवनामधलं स्थान काय? सकारात्मकता आपल्या चिंतनामध्ये निर्माण व्हावी, आपल्या आचरणामध्ये निर्माण व्हावी, यासाठी काही मार्ग आहे की नाही? पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की आत्ता जे सारे प्रयत्न सकारात्मकतेचे, पॉझिटिव्ह थिंकिंगचे सुरू आहेत, ते फार वरवरचे आहेत. म्हणजे हजारो रुपये शुल्क आहे आणि त्या प्रशिक्षण वर्गात तुम्ही सहभागी होता आणि तिथे सकारात्मकतेबद्दलचं असं काही एक मायाजाल निर्माण केलं जातं की आपल्याला असं वाटायला लागतं की बस असा एक अभ्यास वर्ग, असा एक सेमिनार, असा एक वर्कशॉप केल्याबरोबर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता अगदी अपाद मस्तक भरून जाणार आहे. व्यवसाय म्हणून या गोष्टीकडे जे पाहणारे आहे किंवा मानवी जीवनामध्ये व्यक्तिमत्व विकास वगैरे या नावाने, पण शेवटी सगळी गाठ पैसे मिळवण्याशी जोडलेली आहे. हा फार वरचा उपचार आहे. ठीक आहे, काहीच नसण्यापेक्षा हे चाललंय, हे बरं चाललंय. निदान तेवढा दिवस तरी आपण सकारात्मकतेच्या विचार वातावरणामध्ये राहतो. पूर्ण परिवर्तन आपल्यामध्ये होणं शक्य नाही. सकारात्मकतेवरची पुस्तकं वाचून आणि असे वर्ग त्याच्यामध्ये हजेरी लावून सकारात्मकता येत नाही. सकारात्मकता आपला स्वभाव बनवला पाहिजे. आणि मग सकारात्मकता आपला स्वभाव बनवायचा असेल तर सकारात्मकतेची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता काय आहे? काय असते सकारात्मकता? सकारात्मकता म्हटल्याबरोबर आणखीन एक शब्द आपल्या लक्षात येतो की नकारात्मकता. पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, तसं निगेटिव्ह थिंकिंग सुद्धा आहे. कित्येक वेळा असं लक्षात येतं की पॉझिटिव्ह थिंकिंगमुळं आपण बेसावत पण राहू शकतो.
आणि कित्येक वेळा असंही लक्षात येतं की निगेटिव्ह थिंकिंगमुळं आपण एखादा मोठा धोका टाळू पण शकतो. पण धोका टाळला गेला किंवा धोका आला म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग नको आणि निगेटिव्ह थिंकिंगच स्वीकारू असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. नीट समजून घेऊयात. या दोन्ही प्रकारचं चिंतन आपल्या मनामध्ये सतत चालू असतंच. कधी आपण सकारात्मक असतो, कधी आपण नकारात्मक असतो. एखादा मोठा धोका पत्करायचा असेल तर आपल्याला मन आतून सांगतं की अरे, हे सगळं करतोयस ते बरोबर आहे. म्हणजे नियोजन पक्क झालेलं आहे, ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते सगळं आपण निर्माण केलेलं आहे. पण इतकं सगळं केल्यानंतरही प्लॅन बी तुझ्याकडे तयार आहे की नाही? वरवर वाटतं की नकारात्मक आहे, पण अशी थोडीशी नकारात्मकता कधी कधी आपल्याला सावध पण करते आणि मोठ्या धोक्यापासून आपला बचावही करते. पण कधी कधी एकूणात हीच नकारात्मकता आपल्या जीवनामध्ये वाढत गेली तर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, विशेषतः ज्यांच्या जीवनात नकारात्मकता अगदी पाळंमुळं रोवून बसलेली आहे, गेल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये तर नकारात्मकतेच्या फेऱ्यामध्ये अडकलेले लोक कोरोनापेक्षा जास्त संख्येत आहेत. म्हणजे कोरोनाने जेवढ्यांना बाधा केली, बाधित झाले, त्यापेक्षा नकारात्मकतेमध्ये गेलेले आहेत. काय काय होतं त्याचा परिणाम आपल्या शरीरावर? एक, जगण्याचा उत्साहच आपल्याला वाटेनासा होतो. निगेटिव्ह थिंकिंगमुळे काय होतं? कुणावरही विश्वास ठेवणं आपल्याला अशक्य होतं. अनाकलनीय भीतीनं आपण ग्रासून जातो. काही कारण नाही. म्हणजे संकट कोणाच्या आयुष्यात नसतात, अडचणी कोणाच्या आयुष्यात नसतात, आघातही कुणाच्या आयुष्यात नसतात. अकाल मृत्यूने उद्ध्वस्त झालेली घरं ही काही कमी आहेत का? हे सगळं आपल्या आपल्या परीनं होतच असतं. पण असं कशाचंही लक्षण नसताना सुद्धा आपल्याला घाबरायला होतं, भीती वाटायला लागते, अनाकलनीय भय आपल्याला ग्रासून जातं. त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम होतो की आपल्याला धड झोप लागत नाही, आपल्याला कशामध्येच रस वाटत नाही. आपण एखादी मालिका पाहत असू तर मध्येच असं वाटायला लागतं की अरे नको, सोडून देऊ. एखादं पुस्तक वाचता वाचता वाटायला लागतं की नाही, ह्यात काही राम नाही. कुणाचा फोन जरी आला तरी बेल ऐकल्याबरोबर, त्या फोनचा आवाज ऐकल्याबरोबर उगाचच आपल्या छातीत धडधडतं. कित्येकांना वाटतं की बँकेचा राहिलेला हप्ता आहे तर बँकेतूनच फोन नसेल ना. कित्येकाला असं वाटतं की आपण कोणाकडून काही उधार वसूल घेतलेला आहे, त्याच्या वसुलीचा तर फोन नसेल ना. कुणाला असं वाटतं की काही अशुभ बातमी तर येणार नाही ना. खरं तर यातलं काही घडेल की नाही घडेल कुणास ठाऊक. आपल्या मोबाईलची किंवा आपल्याकडच्या फोनची घंटा फक्त वाजते आहे. पण नकारात्मकतेमध्ये डुबलेल्या माणसाच्या मनामध्ये इतकी सगळी संकट 10 दिशांनी येत आहेत असं त्याला वाटायला लागतं. आणि प्रत्यक्षात फोन उचलल्यानंतर असं लक्षात येतं की अरे, खूप वर्षापूर्वी आपला मित्र असणारा आपली आठवण काढून आपल्याला फोन करतोय आणि तो सांगतोय की आपण त्या काळामध्ये त्याला ज्या तऱ्हेची मदत केली त्यामुळं आज तो उभा आहे आणि या संकटात त्यामुळंच आपली त्याला आठवण झाली आहे. आपल्याला आनंद होऊन जातो. पण मग भ्रम निर्माण होतो, औदासीन्य आपल्या मनामध्ये निर्माण होतं, एक डिप्रेशन ज्याला म्हणतो, अवसाद, ते निर्माण होतं. आणि या सगळ्याचा परिणाम केवळ आपल्यावर होतो अशातला भाग नाही. नकारात्मक विचार करून या सगळ्या व्याधी आणखीन एक विचित्र परिणाम पण होतो. नकारात्मकतेमुळं भूक नाहीशी होते एवढंच नाही घडत, तर दर काही काळाने खावंसं वाटतं. म्हणजे वखवकल्यासारखी अवस्था होते. तो माणूस चिडचिडा होतो. एखाद्या वेळी त्याच्या हातून गंभीर गुन्हा सुद्धा घडू शकतो, मोडतोड तो करू शकतो. स्वतःवर तर परिणाम होतोच, पण त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे तणाव निर्माण होतात. आता 1.5 वर्ष मुलं घरात आहेत, 24 तास काय करतील ती? जो नकारात्मकतेने ग्रासलेला आहे, स्त्री असो वा पुरुष असो, मग ते ह्या मुलांचं इकडून तिकडे पळणं सुद्धा त्याला खूप राग आणणारं होतं. तो चिडतो, मग मारायला उठतो, तो ओरडतो, शिक्षा करतो, नाना प्रकार. आणि सगळ्या कुटुंबाचं वातावरणच नकारात्मक विचार करणाऱ्या माणसाने उद्ध्वस्त होऊन जातं, तणावग्रस्त होतं. कोणत्या क्षणी भडका उडेल हे कोणालाच कळेनासं होतं.
इतकंच नाही तर असा नकाराने विचार करणारा माणूस एखाद्या छोट्या मोठ्या गटामध्ये जातो ना, तेव्हा त्या गटाचं वातावरणही तो बिघडवून टाकतो. म्हणजे 4 मित्र संध्याकाळच्या वेळी भेटले आहेत. कोरोनामध्ये सुद्धा सुरक्षिततेचा विचार करून, निर्बंध पाळून काही जण भेटत होते, भेटलेही पाहिजे. काही जण फोनवर एकमेकाशी संपर्क करत होते, केला पाहिजे. पण अशा वेळी सुद्धा काय बोलावं? 4 जण एकत्र भेटल्यानंतर स्वाभाविक आहे, सध्याच्या परिस्थितीबद्दलच ते बोलणार, ह्या साथीच्या आजाराविषयी बोलणार. अशा वेळी आपणही अहो काल ते आमचे शेजारी ना ताप आल्याचं निमित्त झालं, तपासलं तर कोरोना आहे असं म्हणाले आणि डॉक्टर म्हणाले की तुम्ही 8 दिवस कोरोना अंगावर काढला आणि आज सकाळी गेले ते. तुमच्या शेजारचं कोणी अशा पद्धतीनं कुठल्याही व्याधी विकाराने जाणं ही दुःखद गोष्ट आहे. पण ही जशी तुम्हाला ठाऊक आहे तशी स्वाभाविक अनेकांनाही ठाऊक आहे. आता नकारात्मक माणसाने काय केलेलं असतं, तो पहिल्यांदा कोरोनाचे किती पेशंट झाले किंवा वाईट कसं घडतंय, अपघात किती घडत आहेत किंवा लोक फसवतायत कसं किंवा हे शेजारच्या माणसाचा मृत्यू याचीच बातमी सांगायला सुरुवात करतो. आणि एकदा ही अशी बातमी नकारात्मक गोष्ट एखाद्याने सुरू केली की मग सगळे त्याच पद्धतीचा पाढा वाचायला लागतात. घडू शकतं आपल्या शेजाऱ्याचं, आपल्या कुटुंबातलं, आपल्या नात्यातलं कोरोनाने कोणी मरण पावू शकतं. पण त्याची वाच्यता करायच्या ऐवजी कोरोना हा विषय सोडून दुसऱ्या गोष्टी बोलता येणार नाहीत का? अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर आपण बोलू शकतो. जसं यावर्षी आपल्या देशातल्या तरुणांनी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं यश आहे. आपल्या काही संघांना अपयश आलं, पण तेही अभिमानास्पद अपयश कसं आहे हे आपण सांगू शकतो की नाही? दुसऱ्या बाजूनी हे सांगू शकतो की नाही की या सगळ्या वातावरणामध्येही रुग्ण किती बरे होत आहेत. या काळामध्ये कित्येक तरुण तरुणी आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स म्हणून काम कसं करतायत, कित्येक डॉक्टर्स. ह्या चांगल्या गोष्टी आपण सांगायला सुरुवात केली तर वातावरण आपोआप चांगलं व्हायला लागतं. पण नकारात्मक विचार करणारा माणूस आपल्या संपर्कात येणाऱ्यांनाही हा संसर्ग देतो आणि तो कोरोनाच्या संसर्गापेक्षा भयंकर आहे. सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार यात सकारात्मकता आपला स्वभाव बनवण्यासाठी काय करता येईल, नकारात्मकतेचा परिणाम किती भीषण होऊ शकतो याची शेकडो उदाहरणं आपल्याला देता येतील. एक उदाहरण मुद्दाम मी यासाठी देईन की अमेरिकेमध्ये एका अतिशय क्रूर हत्याऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली, मरेपर्यंत फाशी. आता अशी खरं तर तो इतका क्रूर कर्मा होता की माणूसपणाचा काळिमा होता, हे शब्द फार किरकोळ आहे. थंड डोक्याने कुणाचाही खून करत असताना त्याचं हृदय थोडं सुद्धा गतीने धडकडत नव्हतं. इतका क्रूर कर्मा. अशा क्रूर कर्म्याला फाशी होणं, मरेपर्यंत फाशी होणं स्वाभाविक होतं. काही संशोधकांनी न्यायालयाकडे अशी एक अनुमती मागितली की तुम्ही याला फासावर लटकवणार किंवा याला फाशी देणार कोणत्याही माध्यमातून, याचा अर्थ याला ठार मारणार आहात तुम्ही. तर आम्हाला एका प्रयोगासाठी हा आमच्या ताब्यात द्यावा, हा गुन्हेगार आमच्या ताब्यात द्यावा. आम्ही त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देऊ, पण आम्हाला या निमित्तानं एक प्रयोग करायचा आहे, त्या प्रयोगाची अनुमती द्यावी. सगळा विषय तपशीलवार सांगत नाही मी, पण सगळ्या कायदेशीर गोष्टी पूर्ण करून न्यायालयानं शास्त्रज्ञांच्या एका टीमला हा गुन्हेगार सोपवला. धष्टपुष्ट, क्रूर कर्मा, विकृतीने भरलेला. शास्त्रज्ञांनी त्याला आपल्या प्रयोगशाळेत नेलं. प्रयोगशाळेमध्ये त्याला एक छोटीशी फिल्म दाखवली, 2-1 मिनिटाची फिल्म. ती फिल्म काय होती तर जगामध्ये विषारी सापांच्या जाती कोणकोणत्या आहेत आणि त्या सापांच्या दंशाने माणसावर काय काय परिणाम होऊ शकतो. काही साप चावल्यानंतर कोड फुटल्यासारखं होतं, काही साप चावल्यानंतर अवयव वेडेवाकडे होतात, काही साप चावल्यानंतर काही काळाने दृष्टी जाते वा चव जाते व मृत्यू येतो. पण काही असे विषारी साप आहेत
की ज्यांचा दंश झाला रे झाला, की पाणी मागण्या इतपत सुद्धा वेळ मिळत नाही आणि ज्याला दंश झालाय, साप चावलाय, तो माणूस मरतो. अशा विषारी सापामध्येही एक असा जहरी साप आहे की ज्या सापाचा दंश झाल्यानंतर आपल्याला साप चावलाय, पाणी मागणं तर दूरच, साप चावला हे कळायच्या आधी तो माणूस मरतो. आणि मग त्या सापाविषयीची सर्व सापांच्या बरोबरीने माहिती दिली आणि त्या शास्त्रज्ञांनी त्या गुन्हेगाराला, जो खुनी आणि ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे, त्याला असं सांगितलं की आता ह्या समोरच्या पेटीत हा साप आहे, जो जगातला सगळ्यात विषारी साप आहे. आता ह्या सापाचा आम्ही तुला दंश घडवणार आहोत आणि तो दंश घडवल्यानंतर न्यायालयाने दिलेली मृत्यूची शिक्षा तुझी पूर्ण होऊ शकेल आणि तुला मरण येईल. म्हणून त्याचे पाय बांधले जातात, हात बांधले जातात आणि त्याला सांगितलं जातं की तुझ्या तळपायाला हा साप आम्ही डसवणार आहोत. सगळ्या त्याच्या मानेला पट्टी बांधली जाते आणि त्याला सांगितलं जातं की आता तुला हा साप दंश करतोय. म्हणून त्या शास्त्रज्ञांनी त्या पेटीतून, काचेच्या पेटीतून तो साप काढला आणि त्याच्या तळपायाला दंश घडवला. काही काळ गेला, शास्त्रज्ञ बघतायत आणि काही काळ गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या गुन्हेगाराचं शरीर अक्षरशः काळं निळं पडलं आणि तो मरून गेला. फार कमी वेळात तो मेला. शास्त्रज्ञांना लक्षात आलं की अरे, नकारात्मकता केवढा भयंकर प्रकार आहे. कारण त्या काचेच्या पेटीतला साप त्या फक्त गुन्हेगाराला दाखवला. पुन्हा तो साप पेटीतच ठेवला होता आणि त्याच्या पायाला एका टोकदार अशा गोष्टींनी, वस्तूंनी तीव्रतेने दंश केला गेला होता. त्याला वाटावं की दंश झालाय, पण टोचवली होती ती तीव्र गोष्ट. तो गुन्हेगार मनात विचार करायला लागला. आधीच ती छोटीशी फिल्म पाहिली होती. तो विचार करायला लागला की जगातल्या सगळ्यात जहरी सापाने मला दंश केलेला आहे. आता ते सगळं विष माझ्या शरीरामध्ये भिनणार आणि हळूहळू माझे सगळे अवयव आहेत ते शिथिल होणार. माझ्या शरीरामध्ये सगळं हे विष भिनल्यानंतर एका क्षणाचाही वेळ न लागता मला मृत्यू येणार. असं म्हणता म्हणता त्याच्या शरीरात सगळीकडे विष भिनलंही गेलं आणि त्याचा मृत्यू झाला. शास्त्रज्ञांनी पुढे जाऊन संशोधन केलं, अभ्यास केला त्या गुन्हेगाराच्या शरीराचा. तर हा खरा साप चावल्यानंतर आपल्या शरीरात ज्या पद्धतीचं विष भिनलं जातं तसंच्या तसं विष त्या गुन्हेगाराच्या शरीरामध्ये भिनलं गेलं होतं. प्रश्न असा आहे माझ्या मित्रमैत्रिणींनो, की जर सापाने दंशच केला नाही तर त्याच्या शरीरात हे रक्त, हे विष निर्माण कसं झालं? त्याचं उत्तर शास्त्रज्ञांनी दिलं की मला साप चावला आहे ह्या विचारातून आता माझ्या शरीरात विष भिनणार, ही जी नकारात्मकता निर्माण झाली त्यामुळं त्याच्या शरीरातल्या कित्येक ग्रंथींनी ते विष निर्माण केलं, पैदा केलं शरीरामध्ये, साप न चावता. नकारात्मकता किती खतरनाक गोष्ट आहे माझ्या भावा बहिणींनो, ही विचार करा. हा नकारात्मकतेचा साप जर आपल्याला चावला तर आपली अवस्था काय होईल? आपली दृष्टी बिघडेल, आपली चव म्हणजे जगण्याची रुची बिघडेल, आपले अवयव शिथिल पडतील, औदासिन्य येईल, हताशा येईल, निराशा येईल. म्हणून सकारात्मक विचार असला पाहिजे. सकारात्मक विचार याचा अर्थ काय? तर कोणतीही गोष्ट आपण विचारात घेतो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण आरंभ करायला लागतो तेव्हा त्यातून चांगलं निर्माण होणार आहे असा पहिल्यांदा शुभ संकल्प आपण आपल्या मनामध्ये केला पाहिजे. असा कोण करू शकेल? 2 तास इंग्रजीमधला एक प्रेरणा वर्ग ऐकून करू शकेल कोणी? करू नाही शकणार. म्हणजे मी तशा उपक्रमांच्या 100% विरोधी नाही आहे. ते उपक्रम असले पाहिजे. दिल को बहलाने का ख्याल अच्छा है. प्रत्येकाला पोट भरण्याचं स्वातंत्र्य आहे आणि हे स्पेशल ट्रेनर्स आहेत ना, ह्युमन रिसोर्स ट्रेनिंग देणारे, ते पोट भरवत. पण अशी नुसतं फेशियल केल्याने येणारं गोरेपण म्हणजे सकारात्मकता नाही आहे. हा पुन्हा विचार नकारात्मक समजू नका. सकारात्मकतेसाठी सर्वात महत्त्वाचं मूल्य आपल्या वृत्तीत लहानपणापासून बिनवावं लागतं.
एक तर माणसाच्या मनामध्ये भीती असतेच. कितीही शूर माणूस असो, कितीही धैर्याचा असो, कितीही तगडा असो, ताकदवान असो, भीतीचा एक छोटासा कण त्याच्या मनामध्ये असतो. तो असलाच पाहिजे. निसर्गानं माणसाच्या सुरक्षिततेसाठी भीती नावाचं एक रसायन आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये, मेंदूमध्ये जो कोणता शब्द पाहिजे तो वापरा, ठेवलेलंच आहे. त्यामुळं आपण सुरक्षित राहतो, सावध राहतो, दक्षतेने पाऊल टाकतो. पण याचा अतिरेक झाला तर कित्येक माणसं आहेत ना, जेव्हा घर बंद करून कुलूप लावून बाहेर जातात, कुठेतरी जायचं असतं, तेव्हा जिन्याच्या 4 पायऱ्या उतरल्यावर परत वरती येतात आणि कुलूप असं खेचून बघतात. त्यांना खात्रीच वाटत नाही की कुलूप लावलंय, दार नीट बंद केलंय. कित्येकांना सगळं करून रिक्षात बसल्यावर किंवा गाडीत बसल्यावर आठवतं, आपण बाथरूम मधले नळ बंद केलेत ना, किंवा पाण्याचा नळ जो पिण्याचं पाणी येतं तो नळ बंद केला आहे ना, आणि मग त्यांचं सगळं काय होणार त्यातून ते हैराण होऊन जातात. मग हे सगळं जे आहे हे एका अर्थाने नकारात्मकतेचं रूप आहे. सकारात्मक माणूस पहिल्यांदा काय करतो, चांगलं होणार आहे याच्यावर विश्वास ठेवतो. हळूहळू तसा त्याचा स्वभाव बनायला लागतो आणि मग असा स्वभाव बनल्यानंतर ही सकारात्मकता त्याला बेसावत नाही ठेवत, त्याला अचूक सावधानता देते. म्हणजे काय करते, आता मला घराबाहेर पडायचं आहे तर मी पहिल्यांदा सगळे नळ बघून घेईन. विद्युत उपकरणं आहेत त्यांचा वीज प्रवाह मी तोडला आहे की नाही, खंडित केला आहे की नाही हे बघेन. दारं खिडक्या नीट बंद केल्या आहेत की नाही बघेन. आणि हे सगळं बघितल्यानंतर एकदा मी घराच्या मुख्य दाराला कुलूप लावलं की माझ्यासाठी घराची सुरक्षा हा विषय संपलेला असेल. यातूनही आपल्याबरोबरच्या कोणीतरी सांगितलं की अरे ती पलीकडच्या खोलीतली खिडकी त्याला गज नाहीये, ती बंद केली आहे ना, तेव्हा नकारात्मक माणूस बेचैन होऊन जाईल. पण सकारात्मक विचार करणारा माणूस काय करेल, अरे इतकं सगळं झाल्यानंतर उघडी राहिली असं तुला वाटतं का, राहू दे उघडी. होऊन होऊन काय होईल, त्या खिडकीतून कोणीतरी आपल्या घरात येईल, चोरी करायचा प्रयत्न करेल. आहेच काय आपल्या घरामध्ये चोरून न्यायला. सगळं मौल्यवान जे काही आहे ते कोणीच हल्ली घरी ठेवत नाही. ते तर लॉकरमध्ये आपण बँकांमध्ये ठेवतो. 10-5 हजार रुपये, 5,000 जशी आपली क्षमता आहे तसे काही पैसे अगदी आवश्यक वेळ आली तर खर्चासाठी म्हणून घरात काढून ठेवलेले आहेत. नाही, तो तर असं म्हणतो की अरे मी माझ्या घरातल्या कुठल्याच कपाटाला कुलप कधी लावत नाही, त्यामुळं कुलप तोडण्याच्या प्रयत्नात कपाटं खराब होतील, दार तोडण्याच्या प्रयत्नात दार खराब होईल. असं न होता तो त्या खिडकीतून आत येईल ना चोर, येऊ घरामध्ये फिरो, ते जे काही त्याला मिळेल 5-10 हजार रुपये असतील ते घेऊन जाईल. एखादी मौल्यवान वस्तू तिथे सापडली, चुकून ठेवलेली आहे, बरेच जणांच्या घरामध्ये चांदीचं निरांजन असतं, घेऊन जाईल. पण आता मी माझ्यापुरता हा विषय संपवलाय, कारण का मला माहिती आहे मी हे सगळं केल्यानंतरही जर एखादी खिडकी उघडी राहिली असेल तर होणारे न चुके जरी ब्रह्मा तया आडवा. जे होणार आहे ते होणार आहे. याचा अर्थ गाफील राहायचं नाही आहे, याचा अर्थ बेसावध राहायचं नाही, याचा अर्थ बेफिकिरीने जगायचा आहे अशातला भाग नाही. पण मला सांगा मित्रांनो, अगदी घराला महागडं कुलूप लावून आपण गेलो म्हणजे सुरक्षित आहे का? चोरांच्याकडे इतक्या युक्त्या प्रयुक्त्या आहेत की शेजाऱ्याला कळू न देता तुमचं कितीही शक्तिशाली कुलूप असो ते तोडू शकतात. एटीएम फोडलं जाऊ शकतं, बँकांचे लॉकर तोडले जाऊ शकतात, बँका लुटल्या जाऊ शकतात, काही होऊ शकतं ना. मग तुम्ही असा विचार करत बसलात तर तुम्ही ज्या प्रवासाला बाहेर निघालात तो प्रवास होणारच नाही. सकारात्मक माणूस काय करतो, सावधानता बाळगतो, दक्षता बाळगतो. आणि त्यानंतर जर काही होणार आहे असं कोणी म्हणालं तर हो, त्याविषयी तो निश्चिंत असतो. कारण का, या सकारात्मकतेने आलेल्या सावधानतेला आणखी एका मूल्याचा स्पर्श असतो आणि ते मूल्य आहे श्रद्धा. मी एकटाच आहे का माझं स्वतःचं रक्षण करणारा, माझ्या परिवाराचं रक्षण करणारा? माझ्याकडे, माझ्या कुटुंबाकडे, माझ्या घराकडे कोणीतरी उदारतेने पाहणारी एक शक्ती आहे की नाही? त्या शक्तीचं दर्शन मला झालंय की नाही माहिती नाही, पण माझी श्रद्धा असली पाहिजे की काही हरकत नाही, या सगळ्याचं रक्षण करणारा कोणीतरी आहे आणि तो करेल. पण ही श्रद्धा
आंधळेपणाने निर्माण नाही होत. सकारात्मकता, सावधानता आणि सावधानतेला जोडलं गेलेलं श्रद्धा नावाचं मूल्य, इथपर्यंत आपण आलो. आता ही श्रद्धा म्हणजे सुद्धा पुन्हा नवस बोलणं, तसेच काही उपाय करणं, गंडे दोरे करणं, थातुरमातुर काही गोष्टी आहेत ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणू शकतो. अशी अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धा नव्हे. ज्याचा जसा विश्वास आहे तसं त्यांनी करायला हरकत नाही. पण श्रद्धेचा खरा अर्थ काय आहे? तर मी माझ्या जीवनामध्ये सर्व प्रयत्न केल्यानंतरही एक असा वळसा येतोच की ज्यावर कुठल्या तरी एखाद्या शक्तीचं नियंत्रण आहे असा मला अनुभव येतो. कधी पूर्णपणाने येतो, कधी अंशरूपाने येतो. अशा शक्तीचं माझ्याकडे लक्ष आहे आणि ती शक्ती माझ्या संरक्षणासाठी, माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, माझ्या घरादाराच्या व्यवसायाच्या संरक्षणासाठी माझ्यावरती कृपेचा वर्षाव करेलच. असं प्रत्येक वेळी घडेलच असं नाही, पण अशा श्रद्धेचा आधार माझ्या सावधानतेला लाभल्यामुळं काय होतं, मी माझी पुढची वाटचाल निश्चिंतपणाने तणावमुक्त करू शकतो. अर्थात अशी श्रद्धा ही सुद्धा पुन्हा नुसतं ऐकून ऐकून किंवा ज्याला आपण अगदी ढोबळ मनाने धार्मिक काम करणं म्हणणं तेवढ्याने निर्माण होणार नाही. अशी श्रद्धा माझ्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी सुद्धा मला काही तपश्चर्या करण्याची आवश्यकता आहे. मला आपल्यापर्यंत पोचवायचा विषय आहे तो असा की सकारात्मकतेशिवाय आपण कोणत्याही संकटावर मात करू शकत नाही. अगदी कोरोनासारख्या महामारीवरही सकारात्मकता असेल ना तर आपण मात करू शकतो. पण ही सकारात्मकता सावधानता सोडून येत नाही, ती सावधानतेसह येते. ही सावधानता श्रद्धेमुळं अधिक बळकट होते आणि ही श्रद्धा माझ्या जीवनातल्या आत्तापर्यंतच्या आचरणानेच निर्माण होते. म्हणजे मी जर लोकांशी वाईट वागत असेल, मी जर लोकांना फसवलेलं असेल, मी कुणाचं शोषण केलेलं असेल, मी कुणाचं वाईट चिंतलेलं असेल, तर माझ्या जीवनामध्ये ज्याला आपण शुद्ध चारित्र्य म्हणतो तेच असणार नाही. आणि ते जर असणार नाही तर माझ्या मनातली श्रद्धा ही अंधश्रद्धाच असेल. म्हणजे मी सगळं वाईट करायचं आणि वर्षातून एकदा देवाला काहीतरी पूजा अर्चा अभिषेक करून म्हणायचं की आता माझी सगळी पापं धुवून टाका, असं होत नाही. मी जे करतो त्याचं फळ मला भोगावं लागतं. आणि म्हणून जो सकारात्मक आहे ना त्याच्या जीवनाचा बारकाईनं अभ्यास केल्यावर आपल्या असं लक्षात येतं की त्याचं सगळं आचरण शुद्ध आहे. शुद्ध आचरण याचा अर्थ असा नाही की मी सगळ्या जगावर उपकार केले पाहिजे आणि कमरेचं सोडून लोकांना वाटलं असं अपेक्षितच नाही आहे. पण माझं चिंतन कोणाचंही वाईट चिंतणारं असता कामा नये. सर्वांचं चांगलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी असं म्हणायचं आहे. आणि असं म्हणायचं आहे म्हणजे सुद्धा पुन्हा नाही, कित्येक लोक आहे ना एखादा स्तोत्र म्हणतात, म्हणायचंय म्हणून म्हणतात आणि म्हणून मोकळे होतात. असं नाही, हळूहळू तो माझा स्वभाव बनला पाहिजे. आणि मग असा माझा शुद्ध चारित्र्याचा स्वभाव बनायचा असेल तर मला काही स्वाध्याय केला पाहिजे. म्हणजे जसं माझं शरीर निरोगी राहण्यासाठी मला व्यायाम करावा लागतो, मला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर मला नियमित अभ्यास करावा लागतो, तसं माझं मन, माझा मेंदू, माझं चित्त सकारात्मक राहायचं असेल तर काही अभ्यास करावा लागतो. त्यालाच आपल्याकडे स्वाध्याय म्हटलंय, साधना म्हटलंय, उपासना म्हटलेला आहे. रोज आपल्या दिवसाचा प्रारंभ सत्संकल्पाने केला पाहिजे. आता दिवसाचा प्रारंभ जेव्हा मी म्हणतो म्हणजे आपल्याला पहाटे जाग आली किंवा आपल्याला जेव्हा जाग येते तेव्हा जाग आली तर पहिल्यांदा आपल्या मनामध्ये एक शुभ संकल्प निर्माण झाला पाहिजे. आता हा अचानक कसा काय निर्माण होईल? हा निर्माण होणार नाही. म्हणून एक सराव, कसरत आहे सुरुवातीला. हा सराव, ही कसरत आपण अंगीकारली पाहिजे. म्हणजे सकाळी आपण जागे झालो की हात जोडून त्या अदृश्य शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. नुसतं हात जोडून तुम्ही त्याला कळण्यासाठी म्हणून देवाला नमस्कार केला पाहिजे असं म्हणा. आपल्या घरामधल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
हे आपण करायला लागलो की आपल्या दिवसाचा प्रारंभ सत्संकल्पाने होतो, एका शुभ संकल्पाने होतो आणि मग हळूहळू आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता यायला लागते. ही सकारात्मकता शुभ संकल्पाने सुरुवात करून जशी होते तसा दिवसाचा शेवट सुद्धा शुभ संकल्पाने केला पाहिजे. म्हणजे रात्री झोपताना सुद्धा आपल्या मनामध्ये मंगल विचार आले पाहिजेत, चांगले विचार आले पाहिजेत. मग अशासाठी सुद्धा काही कसरत आहे का, काही व्यायाम आहे का? उठल्या उठल्या जशी देवाला आपण नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करू, देव म्हणा, निसर्ग म्हणा, प्रकृती म्हणा, आई वडील म्हणा, गुरु म्हणा, आपल्या कुटुंबातले सदस्य म्हणा, याच्यामध्ये फार महत्व नाही की तुम्ही कोणत्या आकाराच्या देवाला, कोणत्या नावाच्या देवाला नमस्कार करता. तुम्हाला जे जे पूजनीय वाटतं, पूज्य वाटतं त्याचं स्मरण. रात्री झोपताना त्यांना म्हणावं की छान, आजचा दिवस तुमच्या कृपेमुळे चांगला गेला, आणि मग झोपून जावं. पण झोपेच्या आधी नमस्कार करणं जसं आवश्यक आहे, थोडी कसरत म्हणून, तसंच झोपण्याच्या आधी काही काळ चांगल्या विचारांचं वाचन करावं. अगदी तत्वज्ञान वाचलं पाहिजे अशातला भाग नाही, पण महापुरुषांच्या चरित्राची एक 5-10 पानं, की कसं संकटावर त्यांनी मात केली, कसे उभे राहिले. सगळ्यांना महापुरुषांना महापुरुष पण प्राप्त झालं ते कोणी एका ताटलीत आणून प्रसाद द्यावा किंवा फराळाचं साहित्य द्यावं तसं नाही झालं. त्यांनी मेहनत केली, कष्ट केले, आणि त्यातून त्यांच्या जीवनामध्ये हे महापुरुषाचं स्थान त्यांनी प्राप्त करून घेतलं. अशांचं चरित्र थोडं वाचावं, म्हणजे दिवसभरातल्या सगळ्या कटकटींच्या विषयीचं आपल्याला विस्मरण होतं, आणि झोपताना ज्या गोष्टीचं आपण चिंतन करतो तीच गोष्ट रात्रभर आपलं अंतर्मन विचार करत असतं. आणि बघा, 8 तास, 10 तास, 12 तास आपलं अंतर्मन जर अशा सद्विचारांचं चिंतन करत झोपलं असेल तरच सकाळी उठलं की आपल्या मनामध्ये शुभ संकल्प येणार. म्हणजे ही एक साखळी आहे. मग दिवसभर आपल्याला वाईट वागत असताना, एखाद्याचं वर्तनावरती चुकीची कॉमेंट करत असताना आपलं मन आपल्याला सावध करतं. म्हणते की नाही, कशासाठी ना, त्याचं काम आहे, त्याने केलं, चूक बरोबर तो ठरवेल, त्याचं फळ त्याला भोगावं लागेल. मी कशाला माझी भाषा, माझी वाणी विटाळू. सकारात्मक विचार केल्याने संकटावर मात करता येते. सकारात्मक विचार केल्याने प्रतिकूल परिस्थिती ही आपल्याला अनुकूल कशी बनवता येईल. हडबडू गडबडू नका, असं समर्थ रामदास म्हणत. ते का म्हणत, छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आपण गडबडून जातो, हडबडून जातो, आणि मग होणार नाही एवढं नुकसान आपण आपल्या हाताने करून घेतो. ठाम उभं राहावं, ताठ उभं राहावं. म्हणजे जपानी लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे की भूकंप जेव्हा येतो उगीच पळत सुटू नका. तर तुम्ही काय करा, तर त्यांना शिक्षण दिलं की कुठे कुठे तुम्ही आश्रय घ्या. मोठ्या बेडच्या खाली जागा असेल तर घ्या, सुरक्षित ठिकाण कुठलं आहे ते त्यांना सांगितलेलं आहे, तिथे घ्या, काय दक्षता बाळगा. आणि हे सगळं त्यांना माहिती असल्यामुळं भूकंपाचा धक्का जरी बसला, तीव्र धक्का जरी बसला, तरी जपानी माणूस सैरावैरा होत नाही, तो इकडे तिकडे पळत नाही. त्याला माहिती आहे की काय करायचं. जिथे ज्या सीमावर्ती भागामध्ये सतत शत्रूंच्या आक्रमणाचा धोका असतो ना, तिथल्या लोकांना सुद्धा सैन्य दल प्रशिक्षण करतं की तुला अशा समजा बॉम्ब वर्षाव व्हायला लागला, अचानक हल्ला झाला, तर तू काय करायला पाहिजे, बंकर कुठे आहे, खंदक कुठे आहे, कुठे लपता येईल, काय काळजी घेतली पाहिजे, आणि जेव्हा असा हल्ला होत नसतो तेव्हाही कोणत्या काळजीने आपण राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा अर्थच काय आहे, तर मी संकटाच्या वेळी सकारात्मक असेन तर मी नीट नियोजन करू शकतो आणि संकटावर मात करू शकतो. मी सकारात्मक असेन तर भाबड्या, बुद्धिभेद करणाऱ्या, चुकीच्या मार्गाने मला नेणाऱ्या गोष्टीच्या मागे मी लागत नाही. अनेकदा हा विषय मी वेगवेगळ्या संदर्भात आपल्याशी बोललो आहे की सध्या सगळं जगत जाहिरातीचं आहे, मार्केटिंगचं आहे. आपण कोणतीही वाहिनी लावा, चॅनल, त्याच्यावरच्या कोणत्याही जाहिराती तुम्ही पाहत असाल तर त्यातल्या बहुतांश जाहिराती आहे ना, तुमच्या माझ्या डोक्यामध्ये ही एक प्रकारची वेगळ्या पद्धतीची पण नकारात्मकताच घालत असतात. म्हणजे काय आहे, तर अमुक एक साबण 99% विषाणूंचा, किटाणूंचा नाश करतं. मला प्रश्न पडला, 100% का नाही? जर ते नाशच करत असेल तर 100% का नाही? मग त्या प्रकारचं साबण माझ्या घरात नाही आहे,
मग मग माझ्या शरीरावरती विषाणू किटाणू नष्ट होत नसतील का? किंवा मी तर वर्षानुवर्षे फलानं साबण वापरतोय, मग माझ्या देहावरती विषाणू आहेत का? बघा, अमुक एक खाल्लं की तुमची प्रतिकारक शक्ती वाढते. अमुक पद्धतीचं पेय प्याला तर तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता वाढते, त्याची शारीरिक क्षमता वाढते. आणि कितीतरी प्रकारच्या जाहिराती आपल्या डोक्यामध्ये ही एक विचित्र नकारात्मकता घालत असतात. पण जो माणूस सकारात्मक आहे, तो काय विचार करेल, की अरे अशी औषधं खाऊन, अशी टॉनिक्स खाऊन, अशी साबणं वापरून, अशी क्रीम्स वापरून जर मी निरोगी होणार असतो, तर जगामध्ये दुसरं काही करावंच लागलं नसतं. एक, कितीतरी पदार्थांच्या जाहिराती अशा आहेत की ज्या खाल्ल्यानंतर तुमची बुद्धिमत्ता कशी वाढते, शारीरिक क्षमता कशी वाढते, कुशलता कशी वाढते, परीक्षेत यश कसं येतं, हेही सांगितलं जातं. अशा वेळी जो माणूस मनाने कच्चा आहे, त्याला ही आकर्षक नकारात्मकता पटकन आपल्या ताब्यात घेते. पण जो माणूस स्थिर बुद्धीचा आहे, हडबडत नाही, गडबडत नाही, संकटानेच गडबडणं होतं असं नाही, अशा जाहिरातीच्या मोहजालाने सुद्धा आपण गडबडू शकतो. अशा वेळी तो विचार करतो की असंच जर असेल तर रोज या पद्धतीची ही सगळी महागडी पेय महागड्या दुधात घालून श्रीमंताच्या घरची मुलं पितायत, त्यांच्यापैकी कोणीही ऑलिम्पिकमध्ये एखादं पदक का नाही मिळवलं? तो कसा विचार करेल बघा. यावर्षी आपल्याला ईश्वराने एक शिकवण दिली की ऑलिम्पिकमध्ये पदं मिळालेली मुलं उच्च मध्यमवर्गीय सोडा, श्रीमंत तर दूर दूरपर्यंत नाही, गरीब सुद्धा कसे, तर जे शेतावर मजुरी करतायत, ज्यांच्या घरी 2 वेळा चूल पेटत नाहीये, ज्यांना सकस अन्न नाहीये, ज्या क्रीडा प्रकारामध्ये ती मुलं मुली अभ्यास करून सराव करून पुढे जायचा प्रयत्न करतायत, त्यासाठी आवश्यक असणारी खेळाची क्रीडेची साहित्य त्यांच्याकडे नाही, कित्येकांना पायात घालायला बूट नाही. अशा कुटुंबातली मुलं, अशा कुटुंबातल्या मुली स्वतःच्या मनातल्या सकारात्मकतेच्या जोरावरती यशस्वी झाली की नाही? असं यश त्यांनी कसं मिळवलं? काय खात होते? डाळ भात खात होते, भाजी भाकर खात होते. त्यांना कुठून मिळणार होतं बोर्नव्हिटा? त्यांना कुठून मिळणार होते हे सगळे पदार्थ? त्यांना कुठून मिळणार होती फळं? पण कशामुळे ते यशस्वी झाले? सकारात्मकता आपल्याला दिशा देते की कोंड्याचा मांडा करूनही मोठं येत आहे. कधी कोंड्याचा मांडा करून यश मिळवता येतं, सकारात्मकतेवरती मांड आपली पक्की असली पाहिजे. मग अशी सकारात्मकता आपल्याला सावधानता देते, सावधानतेला श्रद्धेचा आधार मिळतो, श्रद्धेमध्ये धैर्य प्राप्त होतं, धैर्यामुळं आपल्या मनात निर्माण झालेली कृतज्ञता आपल्याला एक आत्मिक शक्ती देते. आणि त्यासाठी काही व्यायाम, काही कसरत, जसं मी म्हटलं की सदैव आपण सकारात्मक विचार करू शकलो पाहिजे. आणि असा सकारात्मक विचार करायचा असेल तर आणखीन एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे, ती म्हणजे पराकोटीचं प्रेम, करुणा, स्नेह. प्रत्येकाच्या विषयी आपल्या मनामध्ये स्नेह वाटला पाहिजे, करुणा वाटली पाहिजे. समोर आलेला माणूस माझ्या फायद्याचा आहे म्हणून मी त्याच्याशी संबंध वाढवणं, असा माणूस सकारात्मक होऊ शकत नाही. करी लाभाविण प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती. माझा कसला फायदा नाही, माझा कसला स्वार्थ नाही, पण मी अशा पद्धतीनं स्नेहाने आणि प्रेमाने सगळ्यांशी वागू शकलो की माझी सकारात्मकता वाढते. याच्या बरोबरीनं तरुण मुलामुलींनी काही गोष्टी आग्रहाने समजून घेतल्या पाहिजे. जगामध्ये कोणत्याही विकारावर, कोणत्याही आव्हानावर, कोणत्याही संकटावर, कोणत्याही अडथळ्यावर, कोणत्याही महामारीवर एकमेव लस आहे, ती सकारात्मक लस आहे. पण ही सकारात्मक लस लागू कुणाला पडते? जसं कोरोनाच्या बाबतीत म्हटलं जातं की ज्यांनी 2 लसीकरणं करून घेतली आहेत त्यांना कोरोना होणारच नाही अशातला भाग नाही. पण कोरोना झाला तरी मृत्यूचं भय कमी होईल, वेदना कमी होतील, त्रास कमी होईल, पोस्ट कोरोना कॉम्प्लिकेशन्स कमी होतील आणि कोरोनातून तुम्ही लवकर बरे होऊ शकाल. तसं सकारात्मकतेची लस घेतलेल्या माणसाच्या आयुष्यात संकट येणार नाही तशातला भाग नाही, येतील, पण तो त्याच्यावरती मात करेल. कमीत कमी नुकसान त्याचं होईल आणि तो हिमतीनं उभा राहील. म्हणून मग काय केलं पाहिजे? आपली जीवनशैली सकारात्मकतेला अनुकूल बनवली पाहिजे.
आपण सध्या, जसं मी आता जाहिरातींचं उदाहरण दिलं, तसंच माध्यमांच्या अतिरेकी प्रभावामध्ये आहोत. कोणत्याही दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांमध्ये महामारीविषयीच्या येणाऱ्या बातम्या तुम्हाला मला वैज्ञानिक ज्ञान देऊन अचूक माहिती देणाऱ्या किती होत्या आणि भय निर्माण करणाऱ्या किती होत्या. आपण बारकाईनं बघू तर दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांमधून आपल्या मनामध्ये भय निर्माण केलं जातं. आता ह्याचं कारण दोष दूरचित्रवाणीवाल्यांचा आहे अशातला भाग नाही. आपल्यालाही काय पाहायला आवडतं? सकारात्मक बातम्या पाहायला आवडतात की नकारात्मक बातम्या पाहायला आवडतात? पुरामध्ये जीव धोक्यात टाकून एखाद्या गायीच्या पिलाला, वासराला वाचवणारी बातमी बघताना आपण जेवढे रमतो, त्याच्यापेक्षा जास्त गुन्ह्याची बातमी बघताना आपण रमतो, अत्याचाराची बातमी बघताना रमतो. याने आपल्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण होते. म्हणून जाहिरातीच्या भूलभुलैयात जसं अडकलं नाही पाहिजे, तशी नकारात्मकताच फेकत चाललेल्या या दूरचित्रवाणीवरच्या अनेक कार्यक्रमांपासून आपण स्वतःला वेगळं ठेवलं पाहिजे. तिसऱ्या बाजूने तुमचं माझं जीवन नकारात्मकतेने भरून टाकून आपली सत्ता काबीज करण्याचं कारस्थान करणाऱ्या राजकीय गटांपासून सुद्धा, हे गुंडांच्या टोळ्याच आहेत या, वैचारिक पातळीवर तर गुंडगिरी करणाऱ्या. बघा, आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांनी कष्टाने कोरोना विरुद्धची लस शोधून काढली. या राजकीय टोळ्यांनी वातावरण काय निर्माण केलं की अरे ही लस नाही, याचे तपासणी नीट नाही, याचे प्रयोग नीट नाही, याचे निष्कर्ष नीट नाही आहे. कित्येक राजकीय नेत्यांनी तर उघडपणे सांगायला सुरुवात केलं की आम्ही ही लस टोचून घेणार नाहीये, कारण का ही लस एका विशिष्ट राजकीय पक्षाची आहे. बघा, कुठलीही गोष्ट. आपल्या सेनेने सर्जिकल स्ट्राईक केली. आता सेना खोटं कशासाठी बोलेल? जग खोटं कशासाठी बोलेल? उपग्रहाने पाठवलेले फोटो फेक फोटो कसे असतील? पण ज्यांना सोशल मीडियावर फेक फोटो, फेक न्यूज पाठवण्याची सवय आहे, अशा या राजकीय नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांनी आमच्या सेनेला पुरावे मागितले. काय आहे हे? या देशाच्या सुरक्षिततेसाठी ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करायला पाहिजे, ते सतत माध्यमामध्ये चमकणारे हे जे बेबनाव निर्माण करणारे अतिशय धूर्त आणि कोरोना व्हायरसपेक्षा जास्त घातक विषाणू आहेत, राजकीय नकारात्मकता पसरवणारे. चीनने जो आपला भूभाग काबीज केलाच नाही, तो भूभाग काबीज केलाय असं कोण म्हणतंय? ज्यांच्या बापजाद्यांनी हजारो किलोमीटरचा भूप्रदेश चीनच्या घशामध्ये आपसूक घातला गेला, ते नतद्रष्ट लोक. आम्हाला या सर्व नकारात्मकतेतून वाचायचं आहे. जाहिरातीचा भूलभुलैया, अतिरिक्त वृत्तांच्या माध्यमातून येणाऱ्या अनावश्यक नकारात्मक माहितीचा भूलभुलैया किंवा नकारात्मकतेचाच विषाणू पसरवणाऱ्या या राजकीय गुंडांच्या नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवलं पाहिजे. आपलं जीवन सुखी समाधानी व्हावं, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचं जीवन सुखी समाधानी व्हावं आणि सकारात्मकतेची लस आपण टोचून घेऊच, पण खरं तर सकारात्मकतेची लस नसून सकारात्मकतेचा आहार आहे असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून विशेषतः माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना जीवनात सकारात्मक येण्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स मी आता देतो आहे. एक, काही सवयी जाणीवपूर्वक या तरुण तरुणींनी आपल्या जीवनात बांधून घेतल्या पाहिजे. ते म्हणजे जेव्हा वातावरण अतिशय पवित्र असतं, शुद्ध असतं, आपलं मन एकाग्र करण्यासाठी, आपलं चित्त आनंदित करण्यासाठी जे वातावरण अनुकूल आहे, ज्याला आपल्याकडे परंपरेने ब्राह्म्य मुहूर्त असं म्हटलंय, लौकिक अर्थाने आपण पहाट म्हणू, अशा वेळी आपण अंथरुणात असता कामा नये. थोडं वॉर्मिंग अप, थोडे व्यायाम, थोडी योगासना. ज्याचं शरीर अशा पद्धतीनं लवचिक आहे, ज्याचं शरीर अशा पद्धतीनं सक्रिय आहे, त्या माणसाच्या जीवनामध्ये सकारात्मकतेची बीजं लवकर 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 रुजायला लागतात, अंकुरायला लागतात. त्यानंतर आपल्या आहार विहाराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता ज्या पद्धतीचा आहार आपण खातो आहोत, तो सकारात्मकता वाढवण्यासाठी आवश्यक आहे का, उपयुक्त आहे का, योग्य आहे का, याचा विचार पण केला पाहिजे. आता ज्या पद्धतीचं जंक फूड आपण खातो आहे, फास्ट फूड आपण खातो आहे, ज्या पद्धतीचे निकृष्ट पदार्थ आपल्या आहारामध्ये येत आहेत, आपण काय केलं पाहिजे? अशापासून दूर राहिलं पाहिजे.
वर्षातून कधीतरी एकदा कुठेतरी बाहेर गेल्यानंतर काही खाल्लं पिलं त्याने नाही, पण माझा रोजच्या जीवनातला आहार तो जो माझ्या परंपरेने माझ्या घरामध्ये असेल तो आहार आपण घेतला पाहिजे. एका फार मोठ्या प्रख्यात आहार तज्ज्ञांनी असं सांगितलं की सगळ्यात चांगला आहार कुठला, म्हणजे ड्रायफ्रुट्स, महागडे पदार्थ आणि जे परवडत नाही अशा गोष्टी आणून खाणं, म्हणजे 1,00,000 रुपये काय डझन आंबा असा खाल्ला म्हणजेच तो चांगला आहार, हे सगळं सोडून द्या. आहार तज्ज्ञांनी असं सांगितलं, आपल्या परिसरात पिकणारं आणि आपल्या घरात शिजणारं जे आहे ते आपल्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या परिसरात पिकणारं, आपल्या घरात शिजणारं ते आपल्यासाठी उपयुक्त आहे, तसा आहार असावा. मग त्या आहाराच्या वेळा नक्की केलेल्या असाव्यात. तुम्ही कोणाला फॉलो करता तो तुमचा विषय आहे. एकदाच जेवलं पाहिजे की दोनदाच जेवलं पाहिजे की दर 4 तासाने काही खाल्लं पाहिजे, जो तुमचा परंपरेचा भाग असेल तो तुम्ही करा. पण माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा मी जर निश्चित केल्या तर माझं शरीर निरोगी राहतं आणि ज्याचं शरीर निरोगी आहे त्याचं मन निरोगी आहे. याचा उलटाही एक विषय आहे, ज्याचं मन निरोगी आहे त्याचं शरीर थोडंफार निरोगी नसलं तरी तो सकारात्मक राहू शकतो. पण आपण सोनेला सुगंध देऊयात, शरीर पण निरोगी, मन पण आनंदी. मग बघा, लवकर उठावं, व्यायाम करावा, नियमित आहार घ्यावा, युक्त आहार घ्यावा, सातत्याने चांगल्या विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात कसं राहता येईल असं बघावं. गेल्या काही दिवसांमध्ये आपण आपल्या राज्यापुरचं वातावरण बघतो आहोत. मला वाईट वाटतं, कोणीतरी कोणाविषयी तरी काहीतरी बोलत आहे. बोलावं, बोलू नये. खरं तर कोणीच कोणाविषयी मर्यादा सोडून बोलू नये. व्यक्तीची प्रतिष्ठा पाळली जावी, पदाची प्रतिष्ठा पाळली जावी, हे पदावर असणाऱ्या व्यक्तीने पण लक्षात घेतलं पाहिजे. मी जर सर्वोच्च पदावर आहे आणि मी लोकांना झापणा मारायला निघालो तर कोणीतरी माझ्याही कानाखाली आवाज काढायची भाषा करेल आणि ही सगळी नकारात्मकता वाढत जाईल. पण मला गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रात चित्र काय दिसलं, हे वाक्य लिहून ठेवा. एक दिवस असा येईल की जेव्हा एकमेकांच्या कानशिलात फोडणारे लोक एका टेबलवर बसून आपल्या आर्थिक हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी सर्व त्या तडजोडी करतायत असं चित्र तुम्हाला दिसलं तर धक्का बसू देऊ नका. पण ह्या लोकांच्या बोलण्या वागण्याचा परिणाम घेऊन रस्ती दंगा घालत फिरणारे, पोलिसांच्या काठ्या खाणारे आणि त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप लावून उद्यापासून न्यायालयाची, कोर्टाची, पोलीस स्टेशनची हेलपाटे घालणारे जे तरुण तरुणी आहेत त्यांच्या आयुष्यात काय होणार आहे? म्हणजे आपण ज्याच्यासाठी धडपडतो आहोत, लढतो आहोत आणि तथाकथित काय क्रोध निर्माण करतो आहोत, म्हणजे आपल्या स्टाईलने उत्तरं देणं काय, खट्याक काय आणि कसा बदला, हे सगळं कोणासाठी आहे? ज्यांच्यासाठी आहे ते उद्या सगळे एकत्र येऊ शकतात, मस्त जेवण करू शकतात. आपण होरपळता कामा नये. या सगळ्या गोष्टींचा विचार करता चांगला विचार करणाऱ्या, चांगल्या सवयी असणाऱ्या, चांगल्या पद्धतीने जीवन जगायचा प्रयत्न करणाऱ्या, गरिबी श्रीमंती हा विषय फार महत्वाचा नाही. गरिबामध्ये सुद्धा चांगला विचार करणारे लोक आहेत, श्रीमंतामध्ये पण आहेत. विचार चांगला आहे अशांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कुठला ना कुठला तरी छंद आपल्याला असला पाहिजे. एखादं वाद्य वाजवता आलं पाहिजे, आपल्याला छान गाता येत असेल तर गाता आलं पाहिजे, सुंदर चित्र काढता आली पाहिजेत, आपल्याला निसर्गाच्या सहवासामध्ये रमता आलं पाहिजे, पानापुलांशी बोल, हे सगळंच एकालाच जमेल अशातला भाग नाही. यातलं मला जे जमतं ते जर मी करायला लागलो तर लक्षात असं येतं की सकारात्मकता वाढते. सर्वांना सहजतेने, सुलभतेने जमणारा हा सकारात्मकतेचा संस्कार काय आहे? होता होईल तितका वेळ पर्यावरणाच्या, निसर्गाच्या सहवासामध्ये राहा. झाडांच्या, वनस्पतींच्या, डोंगरांच्या, झऱ्यांच्या, नदीच्या, समुद्राच्या सहवासात तुम्ही राहाल तर तुम्ही आपोआप सकारात्मक व्हाल. आणि याला पुरावा म्हणून कुठल्या जगातल्या थोर शास्त्रज्ञाची पुस्तकं वाचायची गरज नाही. गेल्या 1.5 वर्षाच्या सगळ्या प्रतिकूल कालामध्ये मोठमोठे व्यवसाय जेव्हा डगमगले, चांगले उद्योग व्यापारी जेव्हा हतबल झाले, तेव्हा सहजपणाने परंपरागत रीतीने म्हणा, गायी, गुरं, म्हशी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या आणि वनस्पतीच्या, निसर्गाच्या सहवासात राहणारा
शेतकरी मात्र त्या मानाने हिमतीने उभा राहिला की नाही. का? तर निसर्ग आपल्याला सकारात्मक बनवतो. या निसर्गाची हानी न होईल अशा सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. या निसर्गाचं शोषण होणार नाही अशा आवडीनिवडी आपल्या जीवनामध्ये आणल्या पाहिजेत. आणि हे सगळं करत असताना सद्विचारांचं अधिष्ठान आपल्या जीवनाला दिलं पाहिजे. श्रोते बंधू भगिनींनो, तरुण मित्र मैत्रिणींनो, गेली 15 वर्ष कैलासवासी दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील ट्रस्टच्या वतीनं हा एक सद्विचार प्रस्तुत करण्याचा, समाज प्रबोधनाचा अखंड यज्ञ आपण करतो आहोत. स्वर्गीय दादांचं स्वतःचं जीवनही समाज समर्पित होतं, सकारात्मकतेचं होतं. आणि म्हणूनच त्यांच्या जाण्यानंतर इतकी वर्ष झाली तरी समाज त्यांच्या स्मृती जपतो आहे, त्या अधिक ताज्या तवान्या राहतील असा प्रयत्न करतो. आपणही अशा पद्धतीनं या सगळ्या प्रबोधन यात्रेतून मिळालेल्या चांगल्या विचाराचा उपयोग करून आपलं जीवन सकारात्मक केलं पाहिजे. जो सकारात्मक आहे तो संकटावर मात करतो. जो सकारात्मक आहे तो संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून यशाचं पदक प्राप्त करून घेऊ शकतो. जो सकारात्मक आहे तो अडथळ्यांना घाबरत नाही. जो सकारात्मक आहे त्याच्या जीवनात यदा कदा अपयश आलं तरी त्या अपयशाला सुद्धा उपहार समजून तो आपलं जीवन संपन्न श्रीमंत बनवतो. हीच प्रेरणा देणाऱ्या कैलासवासी दादांच्या स्मृतीप्रित्यर्थाची यंदाची ही व्याख्यानमाला या सकारात्मक विचाराच्या नोटवर आपण समाप्त करतो आहोत. पुढच्या सगळ्या काळात, विशेषतः भाद्रपदात येणारे, या श्रावणात येणाऱ्या जन्माष्टमीसारखे सण, या सगळ्या सणांच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो. निर्बंध पाळूयात, संयम पाळूयात, नियम पाळूयात, अनुशासन पाळूयात आणि तरीही आपले प्रत्येक सण वार मोठ्या श्रद्धेने, मोठ्या उत्साहाने, जेवढ्या पद्धतीनं आपल्याला करता येणार आहे ते शक्य आहे त्या पद्धतीनं करूयात. तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदच पसरणार आहे याची मला खात्री आहे. तो स्थायी रूपात राहावा अशी प्रार्थना भारत मातेच्या चरणी करून या 15व्या वर्षाच्या त्रिदिवसीय व्याख्यानमालेच्या या शेवटच्या पुष्पाला मी भारत मातेच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम.